सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे। आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून मंत्री नितेश राणे यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। निलेश राणे यांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। माझ्या माहितीप्रमाणे गृह खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृह खात्यावर अनेक आरोप केले जातात आणि गृह खातं पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे। परंतु भ्रष्टाचाराचा आरोप आता मित्रपक्षाचे लोक करत असतील तर माननीय देवेंद्र फडणवीसांनी या विषयात लक्ष टाकून खरं देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दुसरं मंत्रिपद घेतलं पाहिजे। कारण एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जर 2-2 कोटी रुपये दर महिन्याला गृह खात्याला मिळत असतील असं जर आरोप करत असेल तर विरोधी पक्ष किंवा सर्वसामान्य आरोप जे करत आहेत त्याला पुष्टी आज मिळालेली आहे। आणि त्यामुळे माननीय निलेश राणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाची गृह खात्याने तातडीने दखल घ्यावी आणि 2-2 कोटी रुपये जर हप्ते घेऊन जर हे सरकार मित्रपक्षाच्या आरोपांना जर उत्तर देण्यास बांधील नसेल तर आता न्याय कोणाकडे मागणार हा पण विषय या ठिकाणी आहे। वैभव नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याला शिस्त आणि कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये हाताळण्यामध्ये एक अग्रेसर राज्य म्हणून आमच्या महाराष्ट्राला पुढे आणत आहेत। आज कुठलाही गुन्हा घडला तर त्या गुन्हेगाराला माहिती आहे की ज्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत त्या राज्याला मध्ये माझी सुटका होणार नाही आणि मी अशी हिंमत परत करू शकत नाही अशा पद्धतीची भीती सगळ्याच गुन्हेगारांमध्ये आज बसलेली आहे। खात्यातले काही अधिकारी हे चुकीचं काम करत असले तरी त्या सगळ्या बाबतीवर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं अतिशय बारीक लक्ष असतं। या आरोप प्रत्यारोपांमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।